विचार करा, तुम्ही जगभरातील करोडो लोकांच्या नजरेसमोर खेळत आहात. हातात बॅट आहे, पण मनात प्रचंड दुःखाचं ओझं. काही दिवसांपूर्वीच तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात जवळच्या व्यक्तीला गमावलं आहे. अशा क्षणी कुणी मैदानावर उतरेल का? कुणी धावा करेल का? कदाचित नाही. पण एका व्यक्तीने ते केले आणि म्हणूनच तो क्रिकेटचा देव ठरलाय. हा किस्सा आहे सचिन तेंडुलकरच्या आयुष्यातील सर्वात भावनिक क्षणाचा. इंग्लंडमध्ये सुरू असलेला 1999चा वर्ल्ड कप भारतासाठी निर्णायक ठरणार होता आणि सगळ्या अपेक्षांचं ओझं एकावरच होतं, सचिन तेंडुलकर. त्या काळात भारतासाठी सचिन म्हणजे आशा. लोक म्हणायचे, भारत हरला तरी चालेल, पण सचिननं धावा करायलाच हव्यात. यावरूनच हे कळतंय की 90च्या दशकात सचिनची किती क्रेज असेल. तो फक्त एक खेळाडू नव्हता, तो लोकांच्या आशा, अपेक्षा, भावना त्याच्यासोबत जोडल्या गेलेल्या होत्या. पण 19 मे 1999 रोजी झिम्बाब्वे विरुद्धचा सामना संपताच सचिनला एका अशा बातमीचा धक्का बसला ज्याने त्याचं आयुष्य बदलून टाकलं. त्याचे वडील प्रख्यात कवी रमेश तेंडुलकर यांचं निधन झालं. हा धक्का इतका मोठा होता की संपूर्ण देशात दुःखाचं वातावरण निर्माण झालं. सगळ्यांना वाटलं आता सचिन वर्ल्ड कप मध्ये खेळणार नाही, कारण वडिलांचं जाणं म्हणजे आयुष्याचा एक महत्वाचा भागच कमी झाला होता. सचिन लगेच भारतात परतला, अंत्यसंस्कार केले. स्वतः दुःखात असून सुद्धा तो संपूर्ण कुटुंबाला धीर देत होता. भारतीय चाहत्यांना आणि माध्यमांना तर खात्री होती, आता भारताला या वर्ल्ड कप मध्ये सचिन शिवाय पुढे लढावं लागेल. मात्र काही दिवसांनी असं काही घडलं ज्याची कोणीही कल्पना केली नव्हती. सचिन पुन्हा इंग्लंडला परतला. त्याचा निर्णय स्पष्ट होता, मी माझ्या वडिलांसाठी खेळणार. मैदानावर केलेला प्रत्येक रन म्हणजे त्यांना वाहिलेली श्रद्धांजली असेल. 23 मे 1999 भारताचा सामना केनिया विरुद्ध होता. सचिन फलंदाजीला आला तेव्हा स्टेडियम सगळं शांत होतं. प्रेक्षकांच्या मनात फक्त एकच प्रश्न होता, हा मुलगा कसा खेळेल? दुःखाच्या या लाटेत तो कसा उभा राहील? पण बॅटिंग सुरू होताच चित्र बदललं. प्रत्येक शॉट मध्ये त्याची जिद्द दिसत होती. सचिनच्या प्रत्येक चौकार षटकारानंतर प्रेक्षक त्याला साथ देत होते. त्यावेळी धावा त्याच्या बॅटीमधून पाण्यासारखे वाहत होत्या. सचिननं त्या दिवशी 140 धावांची नाबाद खेळी केली आणि वडिलांसाठी त्याने आपल्या खेळातून त्यांना श्रद्धांजली वाहिली. जेव्हा शतक पूर्ण झालं तेव्हा सचिननं बॅट उचलली आणि आकाशाकडे पाहिलं. डोळ्यात पाणी होतं, चेहऱ्यावर शांतता. संपूर्ण स्टेडियम उभं राहून टाळ्यांचा गजर करत होता. त्या दिवशी भारत जिंकला की हरला याचं कुणालाच विशेष वाटलं नाही, कारण त्या क्षणी सचिननं प्रत्येक भारतीयांचं हृदय जिंकलं होतं. लोक म्हणाले, हा फक्त खेळाडू नाहीये, हा आमचा सचिन आहे, आमच्या भावनांचा आधार आहे. हा किस्सा इतका खास का आहे बरं? कारण त्यानं दाखवून दिलं की भावना ही कमजोरी नसते, ती ताकद असते. सचिनच्या त्या खेळीनं जगाला शिकवलं की संकट कितीही मोठं असलं ना तरी जबाबदारी निभावणं हेच खरं ध्येय आहे. आजही जेव्हा 1999चं ते शतक आठवलं जातं ना, तेव्हा लोकांच्या डोळ्यात पाणी येतं. ती फक्त एक मॅच नव्हती, ते एका मुलाचं आपल्या वडिलांप्रती वाहिलेलं प्रेम होतं. त्या क्षणी सचिन फक्त एक खेळाडू नव्हता, तो करोडो लोकांच्या भावनांचा दीपस्तंभ ठरला होता. म्हणूनच लोक म्हणतात, सचिन तेंडुलकर फक्त बॅटने धावा करणारा क्रिकेटर नाहीये, तो आपल्या आयुष्याच्या भावनांना स्पर्श करणारा एक जिवंत अनुभव आहे. तो गॉड ऑफ क्रिकेट आहे.